सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय आणि यामुळे शेतकरी सध्या संकटात सापडलाय। जिल्ह्यातील लाखपुरीमधील महेंद्र नवघरे या शेतकऱ्यानं सोयाबीनच्या 20 एकरच्या उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवलाय। नवघरे यांनी आपल्या शेतामध्ये सोयाबीन पेरलेलं होतं, मात्र त्या सोयाबीनला शेंगाच आल्या नाहीत आणि त्यामुळे पिकावरून ट्रॅक्टर फिरवावा लागला। एकीकडे सोयाबीन पिकाला भाव नाहीये, तर दुसरीकडे सोयाबीन पेरून सुद्धा सोयाबीनला शेंगा आल्या नाहीत आणि त्यामुळे आता पुढे काय करायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलाय। तरी शासनानं लाखपुरी परिसरातील शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। बातमी हिंगोलीमधून आहे। हिंगोलीमध्ये मागच्या वर्षी हळदीला प्रति क्विंटल 19,000 रुपये पर्यंतचा दर मिळाला। यंदा हिंगोली जिल्ह्यामध्ये 8,000 हेक्टर एवढं हळदीचं क्षेत्र वाढलंय। गेल्या महिन्याभरापासून बांगलादेशामध्ये हिंसाचाराच्या कारणामुळे हळदीच्या भावात सतत घसरण सुरू आहे। बांगलादेशात होणारी हळदीची निर्यात थांबल्यामुळे हळदीचे भाव घसरत चालल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। सध्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीला प्रति क्विंटल 11,900 रुपये ते 14,000 रुपये इतका दर मिळतोय। महिन्याभरात 4,000 हळद घसरल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। संभाजीनगरच्या फुलंब्रीमध्ये आलं पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालाय। यामुळे वैतागलेल्या सुरेश जाधव या शेतकऱ्यानं 1.5 एकर क्षेत्रावर रोटावेटर फिरवून आल्याचं पीक भुईसपाट केले। कृषी विभागाकडून या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत नसल्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायत। महागड्या औषधाची फवारणी करून सुद्धा रोगावर नियंत्रण मिळवता येत नसल्यामुळे शेतकरी हतबल झालेत। तसंच ठिबक आणि शेणखत विकत घेऊन लाखो रुपयांचा खर्च केला, मात्र या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हा पूर्ण खर्च आता पाण्यामध्ये गेलाय। त्यामुळे शासनानं पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रिम रक्कम देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला केल्या। पिकांच्या उत्पादनामध्ये 50% पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचं जिल्हास्तरीय समितीनं निरीक्षण नोंदवलेलं आहे। पीक विमा कंपन्यांनी 25% अग्रिम तातडीनं द्यावी अशी सूचनाही विमा कंपनीला दिलेली आहे। बातमी अकोल्यामधून आहे। अकोल्यामधील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 3 दिवसीय शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलंय। या शिवार फेरीमध्ये जवळपास 3,000 शेतकऱ्यांनी विद्यापीठाला भेट दिली आहे। देहूतील विठ्ठलवाडी इथं रबी हंगामासाठी ज्वारी पिकाचं प्रात्यक्षिक घेण्यासाठी बियाणं वाटप करण्यात आलंय। हंगामामध्ये ज्वारीची वेळेत पेरणी होऊन चांगलं पीक येण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय। हवेली तालुका कृषी अधिकारी जयश्री पाडेकर यांनी बांधावर जात शेतीविषयक मार्गदर्शन केलंय।